मुख्यमंत्री का भडकले, भाजपमधला मुख्यमंत्री का भडकले? कोणी सांगितलं मुख्यमंत्री कोणावर भडकले? तुम्ही काही वावड्या उचलता आणि वावड्या काढता, कोणी कोणावर वैतागलं वगैरे काही नाही. सकारात्मक आणि गुन्ह्या गोविंदानं हसत खेळत सगळे निर्णय झालेले आहेत. काही अशा पद्धतीने तुम्ही ज्या बातम्या खेळताय ते योग्य नाही. सकारात्मक तोडगा निघालाय, मात्र तरी देखील आता नुकताच भाजपमध्ये एक प्रवेश झालेला आहे. संभाजीनगरमध्ये देखील आता संभाजीनगरमध्ये एक मोठा पक्ष पक्षातला एक महत्त्वाचा पदाधिकारी तिकडे गेलेला आहे भाजप. बघा, बैठक चालू असतानाच्या दरम्यान काही गोष्टी झाल्या असतील तर झाल्या असतील, परंतु एक गोष्ट आजपासून तिन्ही पक्षांनी असं ठरवलेलं आहे की कुठल्याही महायुतीतल्या घटक पक्षानं एक दुसऱ्यांचे नेते, नगरसेवक, माजी आमदार हे कुठेही कोणी एक दुसऱ्याच्या पक्षात घेऊ नये. ही महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी आज निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होईल. पण रोड शिवसेनेकडे देखिए, कुछ राज्य में नगर परिषद की इलेक्शन है और नगर परिषद के इलेक्शन के दौरान बहुत सारे लोग ये पार्टी से वो पार्टी में, वो पार्टी से ये पार्टी में आते थे और कुछ स्थानीय नेताओं में नाराजगी थी कि ऐसे नहीं होना चाहिए. और ये आप भी जानते हो कि भारतीय जनता पार्टी में बड़े पैमाने पे लोग आ रहे हैं, वैसे हमारे पार्टी में भी बड़े पैमाने पे लोग आ रहे हैं. स्थानीय लेवल पे ये निर्णय होता है. कुछ निर्णय जो है वो हमारे नेताओं को भी मालूम नहीं पड़ता है. खासकर कभी पालघर में होता है, कभी सोलापुर में होता है, कोल्हापुर में होता है, या कल्याण में होता है, ठाणे में होता है. तो ये नहीं होना चाहिए. एक दूसरे के नगर सेवक, नेता, माजी आमदार जो पक्ष प्रवेश करते हैं इलेक्शन के दौरान, ये एक दूसरे को पूछे बगैर कुछ भी नहीं करना चाहिए. और इसके ऊपर अमलबजावनी जो है वो कल से हो जाएगी. मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में हमारे सभी मंत्रियों ने बैठक ली और बैठक के दौरान ये निर्णय हो गया. मगर कुछ चैनल वाले ये भी चलाते हैं मुख्यमंत्री जी ऐसे बोले, उप मुख्यमंत्री जी ऐसे बोले. ऐसे बिल्कुल नहीं है. हम महायुति की सरकार है, गठबंधन की सरकार है और गठबंधन की सरकार के माध्यम से निर्णय जो अपेक्षित था सभी मंत्रियों को वो लिया गया. मुझे वो मैं बैठक में नहीं, नाराजगी है आप लोगों में? बिल्कुल नाराजगी नहीं. देखिए, एक घर में भी आपसी कुछ वाद विवाद होते रहते हैं. ये तो तीन पार्टी की सरकार है. महाराष्ट्र की सरकार अच्छी तरह से काम कर रहा है. ये थोड़े इलेक्शन के दौरान ये पार्टी का कैंडिडेट उधर जाता है, वो पार्टी का कैंडिडेट इधर जाता है, कुछ नेता अपने खुद के व्यक्तिगत स्वार्थ के लिए पार्टी बदल करते. तो ये नहीं होना चाहिए. एक दूसरे को विश्वास में लेके ही काम करना चाहिए. ये निर्णय हमारे तीनों पार्टी के मुख्य नेताओं ने बैठ के ले लिया. तर आपण बघतोय कोणी कोणाला सुनावलेलं नाही असं सरनाईकांनी म्हटलेलं आहे. यावेळेस सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही गेलो, आमच्या भावना मांडल्याचं यावेळेस सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांची नाराज मंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर शिंदे फडणवीसांनी सकारात्मक तोडगा काढल्याची माहिती प्रताप सरनाईकांनी दिलेली आहे. प्रताप सरनाईक देखील स्वतः या मंत्रिमंडळाच्या बैठकीला आज उपस्थित नव्हते आणि यावेळेस त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी अजिबात सुनावलेलं नाही. हसतखेळत वातावरणामध्ये चर्चा झाली असं सरनाईकांनी सांगितलेलं आहे. शिंदे फडणवीसांनी सकारात्मक तोडगा काढल्याचं देखील यावेळेस सरनाईक म्हणालेले आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.